आपण अकोला शहरातल्या भाजी बाजारामध्ये हा आहे भाजी शहरातला संता भाजी बाजार यामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी भाज्यांचे दर वाढल्यामुळे या ठिकाणी ग्राहकही कमी झाले होते, पण आता या 2 दिवसामध्ये भाज्यांचे दर कमी झाले आणि मोठ्या प्रमाणात या भाज्यांची आवक वाढलेली आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी गोबी 100 रुपयाला विकला जात होती, ती आज 60 रुपये ते 50 रुपयाला गोबी विकला जात आहे। तर पातीचे कांदे या ठिकाणी 40 रुपयाला होते, आज 20 रुपयाला गड्डी आहे। त्यासोबतच आलू टमाटे 100 रुपये होते, ते टमाटे 100 रुपयाचे 60 रुपये आलेले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाज्यांचे दर कमी झाल्यामुळे मार्केटमध्ये गर्दी वाढलेली आहे आणि सध्या आनंदाचं वातावरण आहे, कारण महागात विकणारी भाज्या ज्या होत्या त्या भाज्या आता नागरिकांना स्वस्तात मिळायला लागल्या आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये आता सध्या भाज्यांची आवक वाढल्यामुळे या ठिकाणी आता भाज्यांचे दर कमी झालेले आहेत। आपण पाहू शकतो की हेच भाजी मार्केट आहे, यामध्ये आपण पाहू शकता की टमाटे आहेत, गोबी असो, आलू असो, वांगी असो, सर्व भाज्यांचे दर या कमी झाले, पण थंडी वाढल्यामुळे मध्ये भाज्यांची आवक कमी झाली होती, त्यामुळे भाज्यांचे दर वाढले होते। पण आता कालपासून या ठिकाणी भाज्यांचे दर हे आता कमी झालेले आहे आणि आजही आपण या भाजी मार्केटमध्ये भाज्यांचे दर कमी झाले, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहक वाढलेले आणि आपल्या घरी भाजी घेऊन जाताना या ठिकाणी दिसून येत आहे। गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।